शिळफाट्याकडे आपण आता नवी मुंबईच्या तर्फे राईड घेत आहोत. हा छोटासा एक घाट येणार आहे आता आपल्याला. पाईपलाईन रोड आहे हा. हा नवी मुंबईला आणि शिळफाट्याला जॉईन करतो. शिळफाटा रोड चौक. कट्टे नाक्याकडे आपण प्रस्थान करत आहोत. आपण लोढा सिटीच्या इथे आलेलो आहोत. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आपण अशाच त्या नवीन ब्रिजवर चढणार आहोत. आपण कट्टे नाक्याकडे मूव्ह होत आहोत. थोड्याच वेळात कट्टे नाका येणार आहे. कट्टे नाका आपल्याला कल्याण आणि बदलापूर या 2 सिटीजला एक चौक म्हणून आहे. इथेच डोंबिवलीसाठी येणारा नव्या मुंबईतला ब्रिज खाली होतो. हा आहे कट्टे नाका. इथून आपण सरळ गेला तर कल्याण आणि आता आपण राईट केलेला आहे. आपण जातोय अंबरनाथ बदलापूर मार्गे माळशेज घाट. काही वर्षांपूर्वी हा रोड खूप खराब होता. आता हा सिमेंटचा रोड केल्यामुळे खूप चांगली सुविधा झालेली आहे. आपण डावीकडे गेलो तर अंबरनाथ, उजवीकडे बदलापूर. सरळ रस्ता जर आपण पकडला तर तो बदलापूर स्टेशनकडे जातो आणि डाव्या बाजूने गेला की बारवी डॅमकडे जातो. बारवी डॅम हे खूप नैसर्गाने समृद्ध असं ठिकाण आहे आणि सदैव तिथे म्हणजे पर्यटकांची खूप गर्दी असते. अतिशय छोटासा निमुळता रस्ता आहे. ह्यात लोक आपल्या नक्षातून निघून जाऊ शकतो. वर गव्हर्नमेंटने बोर्ड पण दिलेला आहे. रस्त्याची थोडी क्वालिटी खूप चांगली अशी स्थिती नाही आहे. साधारण सिंगल रोड असून इथे रस्त्यावर खड्डे. वर्दळीचा प्रश्न नाही आहे, पण सकाळी लोक जॉगिंग आणि चालण्यासाठी ह्याचा वापर करतात. हेडिंग टुवर्ड्स आता आपण बारवी डॅमकडे चाललेलो आहे. छोटासा एक घाटासारखा रस्ता आहे. बदलापूरवरून जरा पुढे आल्यानंतर आपल्याला तो भेटेल. आपल्याला डावी साईड घ्यायची असते आणि इथून आपण एका प्रसिद्ध असा बदलापूर लोकांसाठी जो वडापाव आहे त्या वडापाव सेंटर वैजयंती इकडे आपण जाणार आहोत. वैजयंती वडापाव सेंटर हे सकाळी उघडलेलं असतं. साधारण 8 वाजता गर्दी होते कारण पर्यटकांची. कारण बारवी डॅमला जाणारे सगळे पर्यटक ते मध्य स्पॉट असल्यामुळे थांबतात. नाश्त्याची वगैरे सोय असते. वैजयंती हे वडापावसाठी फेमस आहे. ही आपली उल्हास नदी बदलापूरची. पाण्याची पातळी जरा वाढलेली आहे. पाण्याचा प्रवाहाचा सुद्धा जास्त आहे. प्रत्येक 26 जुलै नंतर उल्हास नदी ही लोकांच्या आठवणीत राहते. त्याचं कारण म्हणजे उल्हास नदीला आलेला पूर. तसं तर 26 जुलै रोजी सर्वत्रच पूर आलेला अख्ख्या मुंबईमध्ये. पण जे मुंबईच्या उपनगरातली शहरं आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं बदलापूर आणि कल्याण. बदलापूरचा जो डॅम म्हणतात तो बारवी डॅम फुटला या अफवेने सुद्धा 26 जुलै नंतर 10 दिवसानंतर मुंबईमध्ये हाहाकार माजलेला. एक अफवा होती. ही आठवण साधारणपणे 2000
म्हणजे 2000 आठवत नाही आहे, 2006 या रोजीची ही घटना आहे. आपण वैजयंतीकडे न जाता पुढील रस्ता खराब असल्यामुळे हा नवीन रस्ता घेतोय. हा रस्ता मसाला जॉईन करणाऱ्या रस्त्याकडे जातो. इकडे राईटला बदल सिद्धी फार्म कडून म्हसाच्या तर्फे चाललेलो आहोत आणि म्हशाला जाताना हा जो अतिशय सुंदर असा निसर्गाने नटलेला, दोन्ही बाजूने घनदाट झाडे असलेला आणि पावसाळी वातावरणामुळे रस्ता जो ओलसर झालेला आहे, इतकं सुंदर निसर्ग आहे. एकदा तुम्ही येऊन भेटून जा इकडे. काय बोलतोय? कॅमेरा आहे ना चालू. मी आता गाडीचा रूफटॉप ओपन केलेला आहे आणि त्या रूफटॉपवर उभा राहून हे शूटिंग चालू आहे. काय बोलतोय? नाही नाही नाही, खूप 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 सुंदर असं वाटतंय आणि सुंदर निसर्ग आहे. हवाई अशी मस्त लागते, बरं वाटतंय. काय सांगावं, खूप एन्जॉय. माझा आवाज ऐकायला येत असेल तर बघा, शिळा नावाचं गाव आहे. आम्ही आता जंगलातून चाललेलो आहे सफारी. आम्हाला हे माहीत नाही आम्ही कुठं चाललो आहे. एवढंच माहिती आहे माळशेज घाटाच्या तिथं जायचं आहे पुढं. बरं तिथं जाऊन काय करायचं ते पण माहीत नाही आहे. परत कधी येणार माहीत नाही. फक्त सकाळी घरातून निघालो. ही भात शेती आहे. हा जो म्हणजे निर्जन रस्ता आहे हा. इथे गाड्यांची वर्दळ कमी असते. खेडी गावे येतात आजूबाजूला. मुरबाड तालुका मध्ये दूर दूरवर तुम्हाला आता हिरवगार दिसेल. आभाळाकडे बघूया. आभाळ भरलेलं आहे. हळूहळू यायला लागलेलं आहे. तुम्ही विचार करा की अशा ह्या तुम्ही लोकेशनला जर आपण आलेलो आहे तर तुम्ही काय एन्जॉय करत असाल, काय करायची इच्छा तुमची होते. मला माहिती आहे सकाळ सकाळची वेळ आहे. चाय प्रेमींना कुठेतरी एका छोट्याशा टपरीवर जाऊन उभं राहून चहा प्यावं, निसर्गाचा आनंद लुटावा असं वाटत असेल. आजही इथल्या काही लोकांना
खूप दूरवर पाहण्यासाठी जावं लागतं. ही एक शोकांतिकाच आहे. मुंबईचं लगत असलेलं हे नुसतं मुरबाड गाव, पण ही एक शोकांतिकाच आहे. वा, अनुभव हा जो असतो हा ॲक्च्युअली अनुभव मी शब्दात नाही सांगू शकत आहे आजचा. इतकं निसर्गप्रेमाने हे असतं. मला एक सांगतो, डोक्यात हजारो विचार घेऊन जर तुम्ही इथे आलात तर ते विचार आपोआप निघून जातील. तुम्ही कोणताही विचार करायचा नाही. सध्या मी तरी माझ्या घरी काय चाललं आहे किंवा माझ्या व्यवसायात काय चाललं आहे, माझे मित्रपरिवार काय बघताय, काय करतील, काय करणार आहे, त्याचा कुठलाही विचार नाही. फक्त आणि फक्त मी हा विचार करा आणि मग ह्या निसर्गाला आपण जवळ घ्या. आपण जे म्हणतो ना, धक्काधुक्कीच्या आयुष्यामधला जो स्ट्रेस, ही स्ट्रेस नावाची गोष्ट अशी काही नसतेच. जर असेल तर आपण निसर्गापासून लांब गेल्यामुळे आलेला एक कंटाळा आहे. तो कंटाळा झटकून द्यायचा असेल, निघा. जसं जमेल तसं निघा आणि निसर्गाच्या सानिध्यात या. निसर्ग तुम्हाला आनंद देईल आणि आपण त्या आनंदाचा रास करत जातो. आपण हळूहळू पुढे चाललेलो आहे. म्हसाची जत्रा, साधारण जत्रेचं जे लोकांचं लोकेशन असतं ते इथूनच चालू होतं बरं का. पैशाने श्रीमंत असण्यापेक्षा हे लोक गरिबीत राहूनही निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे खूप श्रीमंत आहे. मला आता बोलताना सुद्धा श्वास घेता येत आहे, त्यामुळे मला बोलता येत नाही आहे. कॅन यू एन्जॉय प्लीज? लुक हाऊ इट इज. पक्ष्यांचा आवाज, किलबिलाट, हिरवळपणा. काही दिवसानंतर हा सुद्धा तुम्हाला व्हर्च्युअल मिळण्याची शक्यता आहे. त्याला म्हणतात निसर्ग. आता आपण भस्याकडे चाललेलो आहे. हा रस्ता जातो बदलापूर पनवेलकडे आणि हा खूप महत्त्वाचा नाका आहे. तिथली एक तुम्हाला आठवण सांगतो. कोविडमध्ये आम्ही इलेक्शनमध्ये आम्ही गावाला चाललेलो आणि आम्हाला पोलिसांनी इथे बॅगा वगैरे चेक केलेल्या. त्याचे 7 वाजलेले आहेत. निसर्ग आहे आणि समोर बघा वॉट अ व्ह्यू. नगरी आहे. इथे जत्रा भरते बरं का. आणि या जत्रेच्या वेळी इथं दोन्ही बाजूला खूपशी दुकानं असतात आणि इतकी गर्दी असते. म्हशाची जत्रा ही महाराष्ट्रातली खूप फेमस जत्रा आहे. ही जी शेत दिसतात ते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जी जत्रा भरते दूरपर्यंत तुम्हाला इथं फक्त आणि फक्त दुकानच दिसतील. पाळणे, दुकानं, खेळणे, आजूबाजूचे सगळे लोक, अगदी मुंबईपासून सुद्धा आणि वर जुन्नरपासून लोक म्हशांसाठी, ही म्हशीची जत्रा असते किंवा रेडा यांच्यासाठी. आणि ह्या जत्रेसाठी खरंच लोक नशीब असेल एकदा तरी येऊन जा तुम्ही. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या काळात ही साधारणतः 10 ते 20 एप्रिलला जत्रा भरते.
चलो भिगो भिगो चलो. अरे हेच तर मजा आहे ह्याच्यात बघता आहे ना.
त्याला म्हणतात. मागचं येत आहे. नाही हा पुढे गेला साईडला. वरकट Oh sir, how is feeling?
आता आपण डॅमकडे चाललेलो आहोत.